किती काय हा कारते असं वाटतं कधी टाकते. हो खुशबू एक नंबर आहे. शेंगा झाल्या ना असं वाटतं. घेतलेली 9 लाखाची गाडी आहे पण आम्ही गरीब जाम गरीब आहो. बघा भिंती बघा सोपा का आताच ती मांजर गेली ना आगून. नो 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 नो. तर नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिगोली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर थंडी पडली आणि थंडी आवरी भारी भरली ना का ते थंडीमध्ये एकदम असा चट येतं ना ती कुठली येतं? पोपटीची. आणि आता पोपटीचा सीझन पण चालू झालाय आणि आता पटापट पोपट्या पण बनवायला सुरुवात झालेली आहे. आपण जाताना नाईटला रोड वरशी तो दिसतानाच कुठं ना कुठं आग लागलेली असतं, म्हणजे आग लावतात आणि पोरं असतात तिथं आणि ती पोपटी बनवत असतात. तर आपण पण असेच प्रकारे पोपटी बनवायची आहे, पण बाहेर कुठं जायला भेटणार नाही. कारण की पहिल्याच्या आपल्याला आपल्या साईडला म्हणजे या साईडला आहे ना दसकार या साईडला तो गवत वगैरे भेटत नाही, मग तशी बनवायला भेटत पण नाही. आणि तुम्हाला माहिती आहे तर आपण बनवणार आहोत ती दोघांसाठी, म्हणजे तेजू आणि मीच बनवणार आहे कुकर पोपटी. तर आपल्याला सामान लागणार आहे ते आपण थोडाफार काय आणलं पण तेजू? मामड्याचा पाला आणला नाही, आपल्याला हाणाला जावंच आहे. आपण आणल्या शेंगा, वाळ्याच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, अजून काय ते कालावाला ते नाही लागत त्याच्यात. त्याला काय बोलतात? शिंगाडा आणि पायकोण पण आणलाय. शिंगाडा आणि पायकोण दुसरा बॉईल करू आणि वाळाच्या शेंगा वगैरे सगळं आपण टाकू, मस्तपैकी रेसिपी बनवू दे. पण आपल्याला जावाचं कुठं येतं माहितीये का? आपल्याला भांबड्याचा पाला ना जावाचा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तो भेटला तरच त्याला म्हणजे अशी खुशबू येत हा एक नंबर अशी. तर सध्या तेजू पाणी आलंय तर पाणी भरतोय. पाणी भरून झालं का लगेच निघू तेजू. आणि आमच्या भिंती आम्ही गरीब आहोत भरपूर. तर एक 2 लाखाचा मोबाईल वापरतो, यो एक 57,000चा मोबाईल आहे आणि तो एक आणि 4,000चा मोबाईल आहे. दारात हँडकॅश घेतलेली 9 लाखाची गाडी आहे पण आम्ही गरीब आहोत. जाम गरीब आहोत. बघा भिंती बघा सोपा का आताच ती मांजर गेली ना आगून. असू दे जे आम्ही गरीब आहोत. ते बघा भिंती बघा, हे बघा भिंती. काय आता काय करणार? निघते बघा काय असं आता आम्हा गरिबांना सपोर्ट करा. आम्ही व्हिडिओ काढतो ना, पाठवा जरा सर. चला मग आम्ही गरीबासारखं मस्त की ती पोपटी बनवू आणि खाऊ. काय आता काय आम्हाला काय भेटतंय? चल मग जावाचा बांबडचा म्हणाला नो नो नो. आता पालच का जे ते उधारी मागू त्याच्यावरची चिकन चालेल. चला आता चाललो आम्ही आता. हे बघा तर ती मांजर आमची आली. हे चालेस ये चालली ते आता येऊन गेली. सोफ्यावर बसून गेली. ऍक्च्युली आम्ही असं का बोलतो ना ते तुम्हाला नेक्स्ट आमचे अगोदरची व्हिडिओ आहे ना त्याच्यानं कमेंट दिसेल तुम्हाला. एकाने केली ती त्या मी उडवली, डिलीट केली कारण ठेवत नाही आपण असला काय पण जवळचं असतं काय जास्त लागत नाही आम्ही त्याच्या पाठी. तर त्याला एक उत्तर दिला म्हणून बघ भाई तू आमचे व्हिडिओ आहे ना पूर्णपणे बघतोय ना. तो हे चावी आणलीस का बाईकची? पैसा आहे तू. आता पोचलोय तो मी आमच्या म्हणजे शेजारीच आहे, दसकार गावाच्या शेजारी PVPच्या समोर सेज कंपनी आहे. हे बघा इथं याच्या आतमध्ये बांबड्याचा पाला भेटतोय. पण सध्या असं झालंय का गाववाल्यांची चोरी झाली तर आतमध्ये आम्हालाच एंट्री देत नाही. तर कसं बघूया गावाला भेटतंय का. तिथंच बांबड्याचा पाला भेटतंय ते मला माहिती आहे एरिया. दुसरं कुठं भेटतंय ते आता काल ओपन झालाय, जाऊ पण शकत नाही. बघू एंट्री भेटली तर आतमध्ये जाऊन आपण बांबड्याचा पाला घेऊन येऊ. अशा प्रकारे समोरच बांबड्याचा पाला भेटला आम्हाला. इथं समोरच आहे, अजून पण हाय बहुतेक, म्हणजे 1-2 पोपट्या होतील एवढा इथं समोरच आहे. मैदान दिसतंय ना खाली
इथं बाजूला एंट्रीच्या बाजूलाच आहे. जर बनवायचं असेल ना आपले पोपटी तर येऊ शकता हो. या आतमध्ये कसं एंट्री नाही देत अजून, बंदच केलेलं आहे. भामोट्याचा पाला तेजुनी एक एक काढून साफ करून ठेवलाय. आणि आता मी आज चिकन आणि अंडे आणले ते मस्त की साफ करून घेऊया. चला पटापट बनवूया, जास्त काही टाइमपास नाही करायचा व्हिडिओमध्ये, लवकर बनवू. भारी झाली म्हणजे असं आपली पोपटी आजची. आता चिकन आपण धुवून घेतलाय, आता याला मॅरिनेट करायचं आहे. तर आपण मॅरिनेट करणार आहोत ते तंदुरी मसाल्यामध्ये. ॲक्च्युली पोपटीचं नाव असं होईल का तंदुरी कुकर पोपटी. तंदुरी कुकर पोपटी ना असं होईल. तर या लवकर करूया आपण मॅरिनेशन. पहिलेच तंदुरी मसाला टाकतोय, 1 किलोचा आहे, थोडंसंच टाकतोय. आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा अग्रिकोली मसाला स्पेशल टाकतो, थोडासा, जास्त नको. स्पायसी आहे तो ऑलरेडी स्पायसी आहे ना तुझ्या. थोडीशी हळद, आणि स्वादानुसार मीठ टाकायची गरज नाही, त्याच्यात ऑलरेडी तंदुरी मसाल्यामध्ये मीठ असतं. तर लास्टला मीठ टाकायचं असेल तर टाकूया. आणि लिंबू पिळतंय. आला लसूणची पेस्ट पण लागेल तुझी आपल्याला थोडीशी. आणते हे पहिले मिक्स करते ना. दही, हा दही पण आहे ना. दही आहे बाबा, सगळंच आहे. आंबट होईल नाही. आता आला लसणाची पेस्ट पण टाकतो, थोडीशी आला लसणाची पेस्ट. हॅलो जसं आठवलं तसं टाकू. झालंय ऑलरेडी सगळं टाकून. आता याला आपण वाजलं किती, 9 वाजलं ना, 10 वाजे पण मॅरिनेशन करायला ठेवायचं. 9:30 पर्यंत. 9:30 अर्धा तास. ठीक आहे, रेस्ट इन पीस. चालेल. चला ओके झालाय मॅरिनेशन. आता नंतर आपण पोपटी कुकर मध्ये भरताना भेटूया. आता डायरेक्ट आता हे मॅरिनेशनला ठेवूया आपण. चला तर पोपटी लावायला सुरुवात करूया. पहिले टाकूया भामट्याचा पाला, एक एक टाकूया खाली. टाका डायरेक्ट अक्का. कसं टाकू, बस झालं ना आता एवढं. खाली जास्त लावा. बस ना. आता शेंगा टाकू, चिकन टाका. चिकन टाकू. लेग पीस, 2 लेग पीस होतं रे. 2. परत भांबोट्याचा पाला वरती. अशी ग्रेव्ही. शेंगा टाकू आता. मीठ टाकते ना याच्यावर. बस का टाकू. शेंगा ऍक्च्युली ते मॅरिनेशन मध्ये आधी तो चिकन टाका, नंतर आहे ना शेंगा या मॅरिनेशन मध्ये टाका. याच्यावर चिकन जरा सडकू शेंगा. हा टाकू शकता. नंतर मॅरिनेट करा डायरेक्ट. त्याच्यात ना याच्यात या शेंगा मॅरिनेट करते. हे राहू दे. आता त्याच्यावर पाला करते परत टोमॅटोचा. 4 अंडे टाकते. चिकन, पेठा कुकर भरला वाटतं. बोललो तुम्हाला. काळजी पण आहे बघ.
शेंगाच्या मॅरिनेट. ते ठेवून द्यायचं शेंगा राहणार नाही बरं. अजून भांबोड्याचा पाला येईल. असंच टाकू याच्यावर. हा टाका डायरेक्ट. भांबोडा पाला टाकायला पाहिजे होता का? ते वरती टाकून भांबोड्याचा पाला. काय की तर भांबुर्डा बोलतात, म्हणजे भांबुर्डाच बोलतात, आपण भांबोडा बोलतो. भामोटा बोलतो ना. भामोडा. जे काय सगळ्यांची त्या वेगवेगळी नाव. आता भरपूर असा भांबोडा टाका. अंडा फुटेल अवकाश. ओके, अशी पोपटी झालेली आहे. म्हणजे वरची बाकी आहे अजून लावून झाली. आता मस्तपैकी 10 ते 12 शिट्या घ्यायच्या. फास्ट व घ्यायच्या तुझ्या. फास्ट व घेतल्या तर 7-8 घ्यावं लागतील. स्लो व घेतल्या तर 4-5 बस होतील मला वाटते. स्लो मग फास्ट व घेऊया आपण. फास्ट व 10-12 जल्दी पण पाहिजे ना एकदम. करपाची रे. करपलीच पाहिजे. करपली तर थोडी भारी वाटतं गावाला. चालेल बघूया. 7च घेऊ आपण, जास्त नाही घ्यायच्या. चला चला तर लावूया. बघूया आपली आजची पोपटी, कुकर पोपटी. काय नाव ठेवलं आपण? तंदूर कुकर पोपटी. तंदूर कुकर पोपटी कशी होते बघूया. चला. पाणी सुटलंय ब. खरोखर पाणी सुटलं. आवडा भारी वास येते ना. भारी भारी. आता लास्ट एक सिटी आहे ना अजून. एक सिटी आहे आणि असं वाटतंय कधी खाताय. या पटापट काढूया. किती काय काढते असं वाटतं कधी खाते. सावकाश येते ना. सुगंध हे अख्खी म्हणजे दाबून भरलेली होती ना, म्हणून ते अजून वेगळे होत. समजलं का नाही. शिट्टी ओवाला आलेली ना, आपण बंद केली. हो आता ती लग्नात नवीन फॉगची आयडिया. असं कुकर नेवायचं. सगळे आले एंट्री झाली का शिट्ट्या सगळ्या सोडायच्या. स्वस्त की नाही. कुकर देखील लावून ठेवायला लागते. हा सगळं आणतील घर. 50 घर कधी तरी घरचं वाचेल का नाही. चलो खोलते हैं. झाली पाहिजे. झालीच असेल. हो खुशबू एक नंबर आहे. शेंगा झाल्या ना असं वाटतं. चिकन झालं का नाही. अंडू खाली ठाक ते जाऊ दे. खाली तो झालाच गरम नाही चाललं नाही. बघा पाणी अजिबात नाही टाकायचं. अजिबात पाणी नाही टाकायचं. ते चिकनचा भांबोड्याच्या पाल्याचं सगळ्याचं पाणी होतं. ओ हो हो हो. सावकाश लजीस. सारा लेग पीस. चिकन लेग पीस. पाहू बघ. एक नंबर झाली. तो कसा खाता सर चिकन लेग पीस गरम गरम. एक नंबर असा भांबोड्याचा फ्लेवर येते ना. खळा तावरी आपण आम्हा दोघांना संपवायची आहे पूर्ण. मला वाटत नाही ती जेवढी संपवल मला संपवायला लागणार आहे.
खायला सांगितले. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा.